संघर्षाला यशाची गोड फळं। कोपरगावच्या कुमारी उषा गंगाधर पवार यशस्वीपणे एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण। शहरात जल्लोषाचा माहोल। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत आयुष्यातील अनेक संकटांना सामोरे जात कोपरगाव शहरातील सुभाषनगर भागातील उषा गंगाधर पवार हिने राज्य शासनाच्या एमपीएससी परीक्षेत यश संपादन करून अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले आहे। तिच्या या यशामुळे केवळ सुभाषनगरच नव्हे तर संपूर्ण कोपरगाव शहर आनंदात न्हाऊन निघाले। लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्याने उषाच्या आयुष्यात मोठा आघात झाला। मात्र तिच्या आई अहिल्याबाई पवार यांनी न डगमगता अतोनात मेहनत घेऊन मुलीच्या शिक्षणासाठी कंबर कसली। मोठ्या भावाने बूट पॉलिश करत बहिणीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली। त्यांच्या त्याग, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर उषाने आपले ध्येय साध्य केले। गुरुवारी सायंकाळी एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर उषा उत्तीर्ण झाल्याचे समजताच तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले। हे अश्रू केवळ यशाचे नव्हते तर आईच्या त्यागाचे आणि भावाच्या कष्टाचे प्रतीक होते। ही आनंद वार्ता क्षणात कोपरगाव शहरभर पसरली। शुक्रवार 31 ऑक्टोबर रोजी दुपारी उषाच्या सन्मानार्थ भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। छत्रपती संभाजी महाराज चौकातून मिरवणूक निघाली। महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत सुभाषनगर परिसर न्हाऊन निघाला। या प्रसंगी सुभाषनगर भागासह कोपरगाव शहरातील नागरिकांनी उषाला शुभेच्छा देत मनपूर्वक अभिनंदन केले। यावेळी साई देवा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दीपक वाजे यांनी उषा पवार यांचा सत्कार करून शुभेच्छा व्यक्त केल्या। उषा पवार म्हणाल्या, माझे यश हे माझ्या आईच्या त्यागाचे आणि भावाच्या मेहनतीचे फळ आहे। संघर्षाशिवाय यश मिळत नाही, पण चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर काहीच अशक्य नाही असं त्या म्हणाल्या। उषाच्या या उल्लेखनीय यशामुळे कोपरगाव शहरात अभिमानाची भावना निर्माण झाली असून तिच्या संघर्षमय वाटचालीतून अनेक तरुण तरुणींना प्रेरणा मिळते आहे। उषा गंगाधर पवार यांना हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा। सम्राट न्यूजचा देखील त्यांच्या या कष्ट, जिद्द आणि यशाला मनपूर्वक सलाम। महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे राज्यसेवा सर्वात मोठी पोस्ट आहे। त्याच्यामध्ये सर्व क्लास 1 ऑफिसर आहे। काल सन्माननीय आयोगाने काल निकाल जाहीर केला। त्याच्यात माझं नाव आहे। माझे एससी रँकमध्ये 14वी रँकमध्ये आलेली आहे। बहुतेक मला क्लास 1 मिळू शकते आणि जो संघर्ष माझ्या भावाने आईने केला याची आज मी चीज करून दाखवलेली आहे। या मंडळीने घडून आणला कशा पद्धतीने हा प्रवास होता आणि कशा पद्धतीने आपला अभ्यास सुरू होता? सर, माझा प्रवास खूप मोठा आहे। एवढ्या शब्दात काही सांगता येणार नाही। एवढं सांगेल की माझं सूर्यवंश आहे माझ्या आयुष्यातला। जे आजचे तरुण मुलं आहे त्यांना काय आव्हान कराल किंवा काय संदेश द्याल? मी एवढं सांगेल की आपलं ध्येय आहे त्याला सतत कार्य करत राहता। गोष्टीमध्ये खूप वेळा फेल्युअर आलं, निगेटिव्हकडे वळू नका, जिद्द ठेवा, एकच लक्षात ठेवा तुम्ही जिंकणार आहे। स्वतःला एवढंच नेहमी सांगत राहा, जिंकणार आहे, नक्की जिंकता आणि तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाची आराधना। आज कोपरगावकरांकडून जो आपला सत्कार होते कसं वाटतंय? छान वाटतंय। मी या दिवसाची खूप वेळा प्रतीक्षा केली। मी नेहमी गावात यायची, मला असं वाटायचं की माझी म्हणजे मी एवढी मेहनत देते, माझं कुठेतरी माझा निकाल लागावा आणि एवढा महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये मी राज्यसेवा उत्तीर्ण होईल। मला अपेक्षित नव्हतं मी एवढी मोठेपर्यंत जाईल आणि एवढे मोठं आदरणीय पॅनलला मी बघेल आणि मी आदरणीय पॅनलला बघून मला खूप छान वाटतं। जो सन्मान माझ्या समाजातल्या लोकांनी, जे लोक येतात मला भेटायला, जे देत आहे, मला खूप छान वाटतं। खूप छान वाटतं। आज आमचे मित्र ज्ञानेश्वर पवार आणि काही उषा पवार, आपण जो सण करतो भाऊबीज किंवा रक्षाबंधन, आपण बहिणीचं भावाचं कसं एकामेकात प्रेम जीव राहतो त्याचं जिवंत उदाहरण आज आपल्या समोर ज्ञानेश्वर पवार आहे। या व्यक्तीने म्हणजे आमच्या मित्रांनी अक्षरशः लग्न न करता आपल्या बहिणीला शिकवलं आणि बहिणीला शिकून आज त्यांच्या बहिणीने एमपीएससी परीक्षा पास होऊन DYSP झालेला आहे। म्हणजे आमच्या कोपरगावसाठी आज हा एक गर्वाचा विषय आणि कसं भाऊ बहिणीचं प्रेम राहतं हे पण जिवंत उदाहरण आहे। तर मी आज भाऊचा ताईंचा सत्कार करून हा विषय मांडतोय।
मंत्रिपदाला गवसणी घातली तिने, काय वाटते तुम्हाला, काय आनंद व्यक्त कराल? ही बहिणीची कमीत कमी 12वी पासून एकच जिद्द होती, बहीणचा क्लास 1 ऑफिसरच होईल, माझी पोस्ट मी घेणार नाही, त्याची जिद्द आणि आमचे स्वप्न तिने आज पूर्ण केली. एक भाऊ म्हणून काय वाटतं? आनंदाचे म्हणजे पूर्ण फॅमिलीला, पूर्ण समाजाला लय मोठा आनंद झालेला आहे आणि आज एक सगळ्या समाजाकडे झाला. असं कळलं की तुम्ही बहिणीसाठी लग्न केलं नाही, काय सांगायला, काय कसा बहिणीची जिद्द होती ती पूर्ण केल्याशिवाय मला पुढचं वाट चालत नव्हतं. सुभाषनगर भागातील एक तरुणी उषाताई पवार यांनी आज खरं जिद्दीला मात देऊन या ठिकाणी MPSC परीक्षा उत्तीर्ण करून, आणि खरं जो सुभाषनगर भाग हा अतिशय स्लम एरिया आहे आणि या एरियामधून, या प्रभागामधून अशी पोस्ट काढणं हे म्हणजे अनएक्सपेक्टेड आहे. आणि उषाताई यांना भावी वाटचालीस आणि येणाऱ्या तरुण पिढीला त्यांनी योग्य ते आव्हान करावं. वाढती गुन्हेगारी, वाढती अनएम्प्लॉयमेंट याच्यासाठी एक उत्तम आदर्श म्हणून उषाताईंनी या तरुण वर्गाला आणि या समाजाला घेऊन अतिशय चांगलं काम करावं. या ठिकाणी मी त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे त्यांचं हार्दिक अभिनंदन या ठिकाणी व्यक्त करतो.